पुण्यातील जमीन व्यवहारातील गैरव्यवहाराच्या बातमीनंतर मूळ जागा मालक समोर आलेले आहेत। त्यांनी आपली फसवणूक झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। जी जागा आहे जी 40 एकराची महारवटनाची त्या जागेच्या बाहेरच आहे आणि या ठिकाणी आता काही लोक सुद्धा आलेले आहेत आणि माझ्याकडे मालमत्ता पत्र आहे। ज्या मालमत्ता पत्रामध्ये जे मूळ या जागेचे मालक आहेत त्यांचं हे पत्र आहे आणि त्याच्यात अनेक नावं आहेत। अर्थात आता ती लोक सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। मूळ मालक जे शेतकरी आहेत ते आपल्या सोबत आहेत ढोले। दादा, तुम्ही गेल्या अनेक वर्ष झालं या ठिकाणी प्रयत्न करताय ती जागा जी आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी। मुळात यामध्ये प्रश्न निर्माण होतो, तुम्ही जो पॉवर अटर्नी जी केली ती कशासाठी दिली होती त्यांना? ही पॉवर अटर्नी शीतल तेजवानीला दिली होती 2008 साली। ही जागा मुंबई सरकारच्या ताब्यात होती। ही जागा पुन्हा आमच्या महारवतनदारांना मिळून देणार यासाठी त्यांना पॉवर अटर्नी दिली होती। तुम्ही मला मागाशी सांगितले की आम्ही 2013-12 पासून प्रयत्न करतो ही जागा मिळवण्याची। काय नेमकी ते प्रकरण होतं आणि तुम्ही काय मागणी केली होती? ही 2013ला आम्ही मंत्रालय या ठिकाणी समस्त महारवतनदार त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्या ठिकाणी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात होते। त्यांनी आम्हाला त्या नोटीसद्वारे कळवण्यात आलं होतं की तुमचं म्हणणं काय आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं म्हणणं मांडावे। तर आम्ही समस्त महारवतनदारांनी त्या ठिकाणी आमच्या लेखी व तोंडी स्वरूपात आम्ही त्यांना हरकत नोंदवलेली आहे की शीतल किशनचंद तेजवानी यांनी जी पॉवर अटर्नी घेतली होती त्या पॉवर अटर्नीचा ते सध्या गैरउपयोग करताना आम्हाला निदर्शनास आलं होतं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन हरकत घेतली होती। तुमची किती इथं जमीन आहे ना? आता तुमची काय मागणी? 4.5 एकर आमची इथे। आम्ही पॉवर अटर्नी अशी लिहून दिली होती की जागा सुटावं म्हणून, पण त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि परस्पर जागा विकलेली आहे। तुमची किती जागा आहे? 4.5 एकर आहे। आम्ही बाबाजी दगडू गायकवाड यांचा वारसदार आहे आणि त्या शीतल तेजवानीला आम्हाला बाळासाहेब थोरातने नोटीस पाठवलं होतं आम्हाला। आणि मग त्यावेळेला सुद्धा त्या वकिलाला बाळासाहेब थोरात बोलले तुम्ही हायकोर्टातून जागा नाव करायला बघत होती शीतल तेजवानी। तिचा वकील आला होता, मग त्या वकिलाला बरंच झापलं त्यांनी। तर मग ते आम्हाला बोलले बाळासाहेब थोरात बोलले आम्ही तुम्हाला सहकार्य करू। नंतर ते सरकार पडलं, ते राहिलं तर राहिलं। असं आतमध्ये बघून सुद्धा दिलं जातं सुद्धा परमिशन आम्हाला या ठिकाणी नाहीये। आतमध्ये जाण्याची परमिशन लांबच आहे। आतमध्ये आजूबाजूला जे कंस्ट्रक्शन चालू आहे, ज्यांचा राडा रोडा आहे तो आतमध्ये टाकला जातोय आणि आजपर्यंत या ठिकाणी 60 ते 70 गाड्या डंपरचा आजूबाजूचा राडा रोडा त्या ठिकाणी टाकलेला आहे। आणि आमची किती जागा आहे? आमची हिस्सा नंबर 1 व 2 अशी 4 ते 5 एकर जमीन आमची या ठिकाणी आहे। जी जागा आहे ती सरकारकडची, ती ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, मग काय तुम्हाला उत्तर आले? नाही, आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले। वेळोवेळी आम्ही शासन दरबारी गेलो, मंत्रालयात गेलो, पण आम्हाला काही तिकडनं दाद मिळाली नाही। आणि यानंतर आता आमची फसवणूक झाली आणि हा व्यवहार झालेला आहे। आम्हाला फसवून खोटा दस्त केलेला आहे। आमच्या एक व्यक्तीला पकडून त्याला काहीतरी थोडंसं आम्ही दाखवून किंवा काय दारू पाजून त्याला काहीतरी खोटं फसवणूक झालेली आमची। हे दगडू गायना मग त्यांचा मी नातू, हे 2 सातबारे। ही जमीन आमच्याकडे ब्रिटिशकालीन महारवतन हे सनद आहे, सनद बघा इथं महारवतन तेव्हापासून आमच्याकडे आलेली आहे। आम्हाला इनामी मिळालेली जमीन आहे। तुम्ही या ठिकाणी आता आंदोलन सुद्धा करणार आहे, काय भूमिका घेतात? या ठिकाणी आम्ही उद्या 11 वाजता मुंडवा पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही अर्ज देणार आहोत। जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सर्वांना आम्ही निवेदन अर्ज देणार आहोत। आम्ही उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। नक्कीच स्वतः आपण या ठिकाणी पाहतोय की आता हा जो लढा आहे तो शेतकऱ्यांचा लढा हा जी24 तासने उचलून धरलेला आहे। महार समाजाचे अनेक मंडळी जे आहेत, जे मूळ मालक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जी24 तासच्या या बातमीनंतर ते पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर आता ही जी मागणी आहे की आता जो व्यवहार झालेला आहे तो रद्द झाले पाहिजे आहे आणि जो मूळ मालक आहेत त्यांना ही जागा पुन्हा मिळावी यासाठी ते आता लढा देण्यासाठी उभे राहिलेले पाहायला मिळतात।